पाहुयात लोकसभेसंदर्भातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी लोकसभेची रणधुमाळीमधून। निधी वाटपावरील वक्तव्यावरून अजित पवारांना क्लीन चिट, ईव्हीएम बाबतचं विधान, सामान्य निवडणूक अधिकाऱ्यांचा आला अहवाल समोर। ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या खोलीमध्ये भंगार जमा, ईव्हीएम आणि बंद लिफाफे, मतदार ओळखपत्र सापडली आहेत। शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांचा मोठा आरोप, हे कोणते ईव्हीएम, कशासाठी याचा वापर, असाही केला सवाल। व्हीव्हीपॅटची 100% पडताळणी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, तर देशातल्या निवडणुका ईव्हीएमवरच होणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। विरोधक जिंकतात तेव्हा ईव्हीएम बरोबर होतात, मात्र त्यावेळेला आक्षेप घेतला जात नाही आणि हारतात तेव्हा मात्र आक्षेप। विरोधकांची भूमिका दुटप्पी, आता कोर्टावरही आक्षेप घेतले जात आहेत, एकनाथ शिंदेंची टीका। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करणार, साताऱ्याचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे यांची माहिती। रोहित पाटलांच्या फेसबुक पेजवरून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल, विरोधी पक्षातील लोकांनी अकाउंट हॅक केल्याचा रोहित पाटलांचा आरोप। नाशिकमध्ये हेमंत गोडसेंकडून उमेदवारी अर्जाची खरेदी, गोडसे शिंदे गटाकडून इच्छुक, अद्याप त्यांच्या नावाची घोषणा मात्र नाही। छगन भुजबळांचे निकटवर्तीय अंबादास खैरे यांच्याकडून नाशिकमध्ये अर्जाची खरेदी, अंबादास खैरे अजित पवार गटाचे पदाधिकारी। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचितचे उमेदवार अविनाश भोसीकर यांचं उपोषण, मतदान केंद्रावरती पोलिंग एजंटला बसू न दिल्याचा केला आरोप।